गोलंदाज तयार. यावेळेस सरळ स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रातून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना फलकावर 7 धावा पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावर. एका विकेटचं नुकसान झालंय. किरण हा फलंदाज बाद झालाय. तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. एकंदरीत या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला. त्यानंतर मात्र राजू पाटील चांगली गोलंदाजी केली. लाईन लेंथ चांगल्या पद्धतीची राहिली आणि किरण या बॅटरला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलं. तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र तुम्ही फलंदाज रोखण्याचं काम करू शकताय आणि त्याचं उत्तर मात्र गोलंदाजाला मिळालं. विकेटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत हेमंत भोईर. गोलंदाज हेमंत भोईर दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. यावेळी चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. लागणार हा दुसरा धक्का दिवा स्पोर्ट दिवा या टीमला. तर अनिल बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय पुण्यनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत 7 व 2 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना दिवा स्पोर्ट दिवा टीम. परंतु परिस्थिती कशी असू द्या परिस्थितीतून मात्र तुम्हाला वाट काढावी लागेल. जेव्हा मात्र वाट काढाल तेव्हा मात्र धावा तुम्हाला फलकावर पाहायला मिळतील. परंतु हे दोन्ही बॅटर इथून मात्र चांगली फलंदाजी करतील का हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उद्भवला गेलाय. गोलंदाज हेमंत भोईर पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळायचा होता. जोरदार अपील पाहायला मिळत आहे परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे आणि त्याचंच कारण बनलंय निर्धाव चेंडू. च्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकाची सुरुवात झाली होती. पहिल्या इनिंगची सुरुवात झाली होती. चौकार जरूर आला होता. त्यानंतर मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. त्याचं कारण बनलं लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकाची सुरुवातसुद्धा चांगल्या पद्धतीची राहिली आहे. विकेट त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हेमंत भोईर पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. वेलकम आई गावदेवी सोनाले टीमचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कैलास मडवी के आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा आणि सोबतच ओम साई पिसे टीमचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. व्यासपीठावर नक्कीच आपण पाहू शकता किशोरजी पाटील, रोहिदासजी पाटील, पंढरी पाटील, मधुकरजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम रविदादा. मधुकर बजागे सर आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. तर विकेटचं पतन झालं. पुण्यनाथ हा फलंदाज बाद झाला. त्रिफळाच्या स्वरूपामध्ये आपण विकेट पाहायला मिळाली. एकंदरीत फलकावर 7 धावा आहेत. 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला निघून गेलेत. ज्या पद्धतीने पाहिजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या पहिल्या सत्रामध्ये. यावेळेस बॅटची एज बाकीचं काम केलं एसटीच्या मागे. एसटी रक्षकानं
अजून एक फलंदाज होईल फेल, जाब लागेल तंबूच्या आश्रयाला, लागणार हा 14 धक्का. नक्कीच शिवाजी मडवी दादा देखील आई गावदेवी सोनाली टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत आणि सोबतच ओम साई 40+ पिसे टीमचे डॉक्टर श्याम पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आपण या दोन्ही संघांना पाहणार आहोत पुढील मॅचमध्ये. आई गावदेवी सोनाले विरोधात ओमसाई पिसे अशी पुढील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील या दुसऱ्या रजनीतील एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर आपल्यामध्ये राहुल तांगडी हे देखील उपस्थित आहेत. द ब्रदर ऑफ समीर तांगडी. तर न्यू बॅटर आपण पाहतोय डावकुऱ्याचा कृष्णा स्ट्राईक एंडवर हेमंत भोईरच्या विरोधामध्ये. यावेळेस गती कमी होती, ऑन साईडला जरूर खेळायचा होता परंतु चेंडूपासून दूर राहिले बॅटर आणि त्याचं कारण बनलं निर्धाव चेंडू. एकंदरीत या इनिंगमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने विकेट, निर्धाव, सिंगल, फक्त इनिंगची सुरुवात झाली तेव्हा मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, मात्र तिथून चौकारासाठी प्रयत्नसुद्धा पाहायला मिळाले नाही आहेत. यावेळेस आनंद कार्पेट ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना बॅटर आपण पाहतोय डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 9 धावा. त्या दरम्यान इंद्रपाल तरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. तर 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पलकावर धावा आहेत 9. 4 गडी बाद झालेत. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 7 धावा जरूर आल्या होत्या. 1 विकेट गमावली होती परंतु दुसरं षटक कमालीचं राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 2 धावा खर्च करत 3 विकेट्स आपल्या नावावर कोरत असताना हेमंत भोईरने कमाल करून दाखवली आणि त्याचं कारण बनलं 9 धावा पलकावर आहेत. 4 गडी बाद झालेत दिवा स्पोर्ट दिवा या टीमचे. परंतु 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील या डावातील. नक्कीच आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून टीम वीर तानाजी दापोड येथील राजू पाटील आणि सूर्यकांत पाटील यांच्यासाठी कामतगरवरून रजनीश पाटील दादांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद रजनीश पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये उभा ठाकला होता. चांगला झेल तिथे मात्र कंप्लीट करत असताना लागणारा हा 5वा धक्का दिवा स्पोर्ट दिवा टीमला लागतोय. शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हे आपण पाहू शकता कैलास मडवी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर भगवानदादा पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण दादांना देखील सन्मानित करूया. पुन्हा एकदा संदीप पाटील आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते दादांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर शिवाजी मडवी टीम सोनालेचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यस क्या बात आहे. कारेवली गावचे जावई आहेत. आणि त्यानंतर रवी दादा देखील आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. शुभ सन्मान 16 व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर टीम ओमसाई 40+ पिसेचे किशोर पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. रोहिदास दादा पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये.
कंप्लीट करत असताना 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 11 या अंकावर पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली विकेटने, त्यानंतर 2 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या बॅटर विनोदच्या माध्यमातून. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा करतायत, म्हणजेच अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 12 अंक जोडले गेलेत. गोलंदाज ज्ञानदेव पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू प्रश्न विचारणारा राहिलाय. निर्धाव चेंडू हाताळत असताना ज्ञानदेव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या सत्रामध्ये आपण विचार केला तर सुरुवात केली होती राजू पाटीलनं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली हेमंत भोईरची. आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना ज्ञानदेव. यावेळेस ऑन साईडला टर्न करत असताना डीपमध्ये चेंडू निघून चाललाय. 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 13 या अंकावर. 1 धावेने एकंदरीत धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जाते. गोलंदाज यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह खेळायचा होता, परंतु कन्व्हिन्स नव्हते बॅटर. परंतु एक सिंगल मात्र बॅटरला मिळेल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 14 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि फलकावर 14 धावा. यावेळेस काय घडलंय? सरळ चेंडू एष्ट्यावर अदलला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय आणि विकेट क्रमांक 6 जाईल मैदानाच्या बाहेर. विकेट मध्ये इन पीसेक टीमचे अगदी जबरदस्त गोलंदाज आहेत. पेशाने शिक्षक देखील आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात झाली. 2 धाबा आल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 16 या अंकावर आपल्याला धावफलक पाहायला मिळतंय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ड्राईव्हचा स्ट्रोक डीपमध्ये चेंडू निघून गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरेजने चेंडूला अडवलं गेलंय. दरम्यान 2 धाबा पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक 18 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आई गावदेवी सोनाले विपक्ष ओमसाई पिसे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले बॅटर आणि त्याचं कारण म्हणलं निर्धाव चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? पोहोचला गेलाय आणि त्याचं कारण बनलंय विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना.
7व्या विकेटचं पतन. न्यू बॅटर प्रल्हाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवर जर 2 चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले तर मात्र धावसंख्या 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. प्रयत्न यावेळेस केला गेलाय. गोलंदाजीच्या माध्यमातून लाईन चुकीची घडली आणि त्याचं कारण बनलं एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1च्या वरतीनं पुढे जात असताना 19 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. तर पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. आई गावदेवी सोनाळे विपक्षात ओमसाई पिसे ही पुढील लढत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये लगेच जोडायचं आहे. दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ साईडला मात्र चेंडूला खेळून काढायचं होतं परंतु चेंडूपासून दूर राहिले. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. वाईटसाठी कुठलाही रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे. चला मॅचला सुरुवात करायची. या डावातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज चिंतामण. यावेळेस बॅटची एज. चेंडू सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय आणि विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं या डावातील शेवटच्या चेंडूवर. आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. तर आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये आई गावदेवी सोनाळे विपक्षात ओमसाई पिसे या 2 टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये जींना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. धन्यवाद. आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. टॉस केला जाईल. आई गावदेवी सोनाळे विपक्षात ओमसाई पिसे या 2 बलाढ्य टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. आपल्यासोबत सुनीलजी नाईक साहेब जोडले गेलेत. यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तर नाण्याची पहिली बाजू खासदार बाळेमामा चषक 2025. तर नाण्याची दुसरी बाजू जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली. मी दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. सोनाली टीमकडून कॉल दिला जातोय. कारिवली असा कॉल नाण्याची बाजू ओमसाई पिसेच्या माध्यमातून लागले. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. प्रकाश जोतातील सामना. टॉस जिंकून काय निर्णय असेल? फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांवर रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40% आतमध्येच. धन्यवाद. टॉस हारलाय. बॅटिंग करायची. प्रकाश जोतामध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली जाईल? अरुण आहे, इंद्रपाल आहे, कैलाश आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय. ओमसाई पिसे टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय.
जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओर टू कॉम्बॉक्स. यस थँक्यू व्हेरी मच. द व्हॉइस ऑफ पिलांचा भिवंडी सुनील पाटील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे गुणलेखक विशाल नाईक यांच्याशी संपर्क साधा. टीम सोनालेचे कॅप्टन आणि सोबतच टीम पीसेचे कॅप्टन आपण आमच्या कॉम्बॉक्समध्ये स्कोरर विशाल नाईक यांच्याशी संपर्क साधा आणि त्या दरम्यान आपण मॅचला सुरुवात करूया. आपण पाहतोय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली आयोजित खासदार बालामामा चषक 2025 जय बजरंग क्रीडांगण कारिवली या ठिकाणावर प्रथमच स्पर्धेचं आयोजन आणि पहिली स्पर्धा आपण रजनी क्रिकेट पाहतोय. ही दुसरी रजनी या स्पर्धेची आणि दुसऱ्या रजनीतील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीम सोनालेचे कॅप्टन संतोष पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मापक लक्ष या ठिकाणी वीर तानाजी दापोडे टीमसाठी आपण पाहतोय कारण या ठिकाणावर फक्त आणि फक्त 20 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. बॉलिंग ट्रॅकवर अर्जुन बुवा तर समोरच्या दिशेने आपण राजू पाटीलला पाहतोय. नॉन स्ट्रायकर हेमंत भोईर. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवर अर्जुन. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि झेलच्या स्वरूपात पहिली मोठी विकेट. पहिल्या बॉलवर राजू पाटील बॅक टू द डगआउट. आमची पावर तुम्हाला दिसत नव्हती. भुकायचे गल्ले तुम्हाला वारंवार काढाव्या लागतील आणि सोबतच निर्धाव चेंडू फेकणं देखील तेवढंच गरजेचं आहे. परंतु नक्कीच हे काम जे आहे ना ते तेवढंही सोपं नसेल कारण समोर आपण वीर तानाजी दापोडे एक तगड्या संघाला या ठिकाणावरनं पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी राहिली होती. राजू पाटील, हेमंत भोईर, नंदेव पाटील, चिंतामण पाटील चारही गोलंदाजांनी भरपूर इम्प्रेस केला. फक्त आणि फक्त 19 धावा 4 ओव्हर्समध्ये बनल्या गेल्या. 20 मापक लक्ष. पहिला बॉलवर विकेट आली आहे. अर्जुन बुवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. जोरदार अपील. काय घडलंय त्या ठिकाणी. बॉल लेग स्टिक मिस करतोय. वाईट बॉल. अव्वंतर धाव आणि अव्वंतर धावेच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय वीर तानाजी दापोडे टीमचा. पहिली धाव दापोडे टीमसाठी वाईट बॉल सोबत. अर्थातच गोलंदाजाने अकाउंट ओपन करून दिलंय वीर तानाजी दापोडे टीमचा. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा अर्जुन बुवा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. इनसाइड आउट फटका. अतिशय देखना लाजवाब फटका. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. अर्जुन बुवा अगदी अचूक टप्पाची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. या बलेस बॉलला सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट. की चांगल्या बॉलवर चांगला फटका येणं
कुठेतरी या गोलंदाजाचा आत्मविश्वास जे आहे ना ते थोडं कमी होत असतं त्या ठिकाणावरनं, परंतु त्यानंतर त्वरितच अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला गेला, त्यावर आली आहे सिंगल आणि सिंगलसोबत धावफलक 6 वर पोहोचलाय. हेमंत भोईर वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल आडवा बाटने फुलटॉस बॉल खेळून काढला त्या ठिकाणी. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॉल 1 टू कापोर सीमापार 4 धावा चौकार. सुरेश म्हात्रे जे चाललंय ना ते 1 नंबर चालू आहे. 1 नंबर स्पर्धा देखील आपण या ठिकाणावरनं पाहतोय. षटकातील पुढचा बॉल मागच्या बॉलवर मिसफिल्ड, चौकार आला होता आणि या वेळेस मात्र अगदी वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केला. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणावरनं. 5 बॉल टाकून झाले आहेत आणि 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अर्जुन भुवाने. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका. क्रिकेटचं सौंदर्य, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमापार 4 धावा चौकार. स्टार्ट. अतिशय सुरेख सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. 20 धावा ठोकायच्या आहेत आणि ठोकत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात 15. अगदी कमालीची सुरुवात. फक्त आणि फक्त 5 धावा विजयापासून दूर आहे वीर तानाजी दापोडे संघ. बॉलिंग ट्रॅकवर आपण दिव्या एक्सप्रेस उदय म्हात्रेला पाहतोय, परंतु काही वाचवण्यासाठी तुमच्याकडे फारसं काही राहिलेलं नाहीये. जय बजरंग क्रीडांगण कारिवली या ठिकाणावरनं प्रथमच या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. आज क्रिकेट किती फॉरवर्ड झालंय याचं एक उदाहरण आपण पाहू शकता की आतापर्यंत आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बेल्स तर पाहिला LED, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला स्टंप देखील LED पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगलं आयोजन, नियोजन आणि सोबतच काहीतरी अधिक करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच झालाय. पूर्ण श्रेय जाईल जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली. वेलकम विक्रम नाईक सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तालुका क्रिकेटमधील अगदी जबरदस्त पंच आहेत. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील संपर्क हवा तसं नाही आहे, परंतु हेमंत भोईरला देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील काम बनेल आणि त्यानुसार ही रणनीती आपण पाहतोय. ओव्हर थ्रो देखील झाला होता. 2 धावा कंप्लीट झाल्या त्या ठिकाणावरनं. आता मात्र आवश्यक आहेत फक्त आणि फक्त 3 धावा. सतरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल डावी स्टिक मिस करतोय. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव.
यष्टीरक्षक कपिल दादा म्हात्रेंना आपण पाहतोय अगदी या मॅचच्या माध्यमातून एन्जॉय केलं जात आहे त्या ठिकाणी. यावेळेला स्टॅप केलाय बॉलला. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित नितीनला मैदान सोडावं लागलं असतं. परंतु दोन्ही एंडला आपण ओव्हरथ्रो पाहिला. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या आणि त्याचबरोबर मॅच फिनिश. सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हॅड लक टप लक. दिवा स्पोर्ट दिवा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने फेकलं होतं एक षटक, ज्या षटकामध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि सोबतच फलंदाजी करत असताना 9 धावांचं वैयक्तिक योगदान आपल्या टीमला दिलं. नाव आहे हेमंत भोईर. चला हेमंत भोईर आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. आणि वीर तानाजी दापोडे टीम आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर होणारी मॅच त्या मॅचचा विजेता संघासमोर तुम्हाला खेळावं लागेल. आई गावदेवी सोनाले विपक्ष ओमसाई पिसे या 2 टीममध्ये तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी टॉस टीम पिसेच्या कॅप्टनने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे तर फलंदाजीसाठी सोनाले टीमला इन्व्हाइट केलंय. टीम पिसेचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. मुख्य मानव तमाश आपण या ठिकाणी देऊया. प्रथम सुनीलजी नाईक आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी द्यायची आहे, जी ट्रॉफी आम्हाला दिनेश मधुकर पाटील प्रोप्रायटर शुभमंगल डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर राहुल तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट टॅम्पर द्या, जे गिफ्ट टॅम्पर आम्हाला सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला आहे. त्यानंतर गुरुनाथजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक थम्सअप देऊन त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आज कुछ तुफानी करते, तुफानी फलंदाजी तुफानी गोलंदाजी आपल्याला पाहायला जरूर मिळाली. गुरु पाटील आणि संदीप नाईक एव्हान जोडी यांच्या माध्यमातून ते शीतपेय आम्हाला स्पॉन्सर झालंय. वेल प्लेड हेमंत भोईर. पुढील मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा.